लाईव्ह अपडेट। टाकळी खुर्द येथील सरपंच अँटी करप्शनच्या जाळ्यात। दिनांक 6/9/2024। श्रीमती प्रज्ञा जगजीवन दामोदर, वय 23 वर्षे, पद सरपंच, ग्रामपंचायत टाकळी खुर्द, तालुका अकोट, जिल्हा। राहणार टाकळी खुर्द, पोस्ट चौटा, तालुका अकोट, जिल्हा अकोला। श्री जगजीवन लवजी दामोदर, वय 58 वर्ष, राहणार टाकळी खुर्द, पोस्ट चौटा, पोस्ट चौथा बाजार आणि तालुका अकोट, जिल्हा अकोला। मागणी केलेली रक्कम दिनांक 6/9/2024 रोजी 50,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीत आज 40,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व काही रक्कम ॲडव्हान्स म्हणून आणून द्या असे म्हणून मागणी केल्याचे निष्पन्न झाले। स्वीकारलेली रास रक्कम 10,000 रुपये। घटनास्थळ नमूद महिला सरपंच यांचे राहते गाव टाकळी खुर्द, पोस्ट चौटा, तालुका अकोट, जिल्हा अकोला। प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की यातील तक्रारदार यांनी दिनांक 5/9/2024 रोजी अँटी करप्शन ब्युरो अकोला येथे तक्रार दिली की तक्रारदार यांचे गॅरेज त्यांच्या वडिलांचे खरेदी केलेल्या गुंठेवारी प्लॉटवर स्थलांतरित करणे आहे। त्यामुळे तक्रारदार यांनी दिनांक 27/7/2024 रोजी नमूद प्लॉट अक्षय करण्याकामी सदर प्लॉटचे सर्व कागदपत्रे सह लेखी अर्ज ग्रामपंचायत टाकळी खुर्द, तालुका अकोट, जिल्हा अकोला येथे दिला, परंतु श्रीमती प्रज्ञा दामोदर यांनी वेळोवेळी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली। दिनांक 31/8/2024 तक्रारदार सरपंच श्रीमती प्रज्ञा दामोदर यांना भेटले असता त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 50,000 रुपये द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली। त्यामुळे तक्रारदार यांनी नाईलाज ठीक आहे असे म्हणून निघून आले। तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 6/9/2024 रोजी शासकीय पंचासक्षम लाच मागणी पडताळणी कार्यवाही आजमावली असता आरोपी सरपंच श्रीमती प्रज्ञा दामोदर यांनी तक्रारदार यांना तडजोडी अंती 40,000 रुपयाची लाच मागणी करून काही रक्कम ॲडव्हान्स म्हणून द्या असे म्हणून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यानंतर लगेच दिनांक 6/9/2024 रोजी ग्राम टाकळी खुर्द, पोस्ट चौटा, तालुका अकोट, जिल्हा अकोला शासकीय पंचासक्षम सापळा कारवाई आजमावण्यात आली असता सदर सापळा कारवाईच्या दरम्यान सरपंच यांचे वडील आरोपी श्री जगजीवन लवजी दामोदर यांनी आरोपी एक सरपंच श्रीमती प्रज्ञा दामोदर यांच्या सांगण्यावरून लाच रक्कम 10,000 रुपये तक्रारदार यांच्याकडून स्वीकारले असता अँटी करप्शन ब्युरो कार्यालय अकोल्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा कारवाईवरून नमूद दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7-12 प्रमाणे पोलीस स्टेशन दहीहंडी, तालुका अकोट, जिल्हा अकोला येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिंद्र शिंदे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिल पवार, ॲक ब्युरो अमरावती व पोलीस उपअधीक्षक श्री मिलिंद बहाकर, ॲक ब्युरो अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री नरेंद्र खैरनार, पोलीस निरीक्षक श्री सचिन सावंत, पोलीस अंमलदार दिगंबर जाधव, श्रीकृष्ण पळसपगार, निलेश शेगोकार, संदीप टाले, म प्रिया सुरवाडे, हवा, अर्चना घोडेस्वार यांनी केले। तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी इसमाने त्यांच्या कोणत्याही शासकीय काम वरून करण्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरो अकोला येथील खालील क्रमांकावर संपर्क साधावा। श्री मिलिंद बहाकर, पोलीस उपअधीक्षक,
9158 श्री नरेंद्र खैनकर पोलीस निरीक्षक 91301907 श्री सचिन सावंत पोलीस निरीक्षक 88